नमस्कार. आपण सगळेच AI व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा हवं तसं सातत्य मिळत नाही. आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. साध्या टेक्स्ट प्रॉम्प्टपासून थेट सिनेमॅटिक व्हिडिओ बनवण्यापर्यंतचा प्रवास कसा करायचा ते पाहूया. आता बघा, पूर्णपणे AIने तयार केलेल्या सीनमधली ही एक ओळ आहे. यातून AIची प्रचंड क्षमता तर दिसते, पण खरं सांगायचं तर असे रिझल्ट्स मिळवणं खूपच अवघड आणि कधीकधी निराशाजनक असू शकतं. मग यावर उपाय काय? तर AI व्हिडिओमधली सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. आणि यावरचा उपाय एकदम सोपा आहे. प्रॉम्प्टरसारखा विचार करणं बंद करा आणि एका फिल्म डायरेक्टरसारखा विचार करायला लागा. म्हणजे फक्त सीनचं वर्णन करण्याऐवजी आपल्याकडे एक पूर्ण AI फिल्म क्रू आहे आणि आपण त्याला डायरेक्ट करतोय असं समजा. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया. तर हीच आहे आपली नवीन भूमिका एका दिग्दर्शकाची. कोणताही शॉट घेण्याआधी एक डायरेक्टर काय करतो? तो आपली विजन पक्की करतो. आणि हेच आपलं पहिलं पाऊल असणार आहे. तर मग आपली तयारी कुठून सुरू होते? आपल्याला काही गोष्टी आधीच ठरवून घ्याव्या लागतील. आपल्या व्हिडिओची व्हिज्युअल स्टाईल कशी असेल, त्यातली पात्रं कोणती असतील आणि ती कशी दिसतील, लोकेशन कोणतं असेल आणि काही महत्त्वाच्या वस्तू असतील तर त्या कोणत्या. ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीलाच पक्क्या करायच्या. आता आपली विजन तर ठरली, पण तिला प्रत्यक्षात कसं आणायचं? इथेच स्क्रिप्टिंग महत्त्वाचं ठरतं. आपल्या डोक्यातल्या अस्पष्ट कल्पनांना आपल्याला एका ठोस शॉट बाय शॉट लिस्टमध्ये बदलायचं आहे. म्हणजे फक्त कथा नाही, तर प्रत्येक शॉट कसा दिसेल याचा विचार करायचा. आता हा फरक बघा. एक ग्लॅडिएटर राक्षसाशी लढतोय. हा झाला साधा प्रॉम्प्ट. यातून AI काहीही बनवून देईल. पण दुसऱ्या बाजूला बघा. ग्लॅडिएटरच्या डोळ्यांवर एक्स्ट्रीम क्लोजअप, कपाळावर घाम आणि कॅमेरा हळूच त्याच्या तलवारीवर जातोय. हा झाला डायरेक्टरचा प्रॉम्प्ट. यातून आपल्याला हवा तसा एक विशिष्ट शॉट मिळतो. आणि हे काम सोपं करण्यासाठी आपण AIचीच मदत घेऊ शकतो. ChatGPT सारख्या टूलला आपली मूळ कथा, पात्र आणि व्हिडिओ किती मोठा हवाय हे सांगायचं. मग त्यालाच सांगायचं की या कथेचे शॉट बाय शॉट प्रॉम्प्ट्स तयार करून दे. आणि हो, प्रत्येक नवीन प्रॉम्प्ट हा मागच्या प्रॉम्प्टशी जोडलेला असावा हे सांगायला विसरायचं नाही. म्हणजे कथेचा फ्लो टिकून राहतो. चला, आता आपली शॉर्टलिस्ट तयार आहे. पण आता पुढची पायरी आहे ती म्हणजे AIशी सिनेमाच्या भाषेत बोलणं. म्हणजे त्याला कॅमेराच्या विशिष्ट सूचना देणं, जेणेकरून आपल्याला हवा तोच परिणाम मिळेल. सुरुवात करूया एका अगदी सोप्या शॉटने, क्लोजअप शॉट. नावाप्रमाणेच यात आपण पात्राच्या चेहऱ्यावर किंवा एखाद्या लहान तपशिलावर फोकस करतो. यातून भावना, प्रतिक्रिया किंवा एखादी नाट्यमय गोष्ट खूप प्रभावीपणे दाखवता येते. आता अँगल बघा. फक्त कॅमेऱ्याचा अँगल बदलल्याने किती फरक पडतो. लो अँगल शॉटमध्ये कॅमेरा खालून वरच्या दिशेने शूट करतो. यामुळे पात्र एकदम शक्तिशाली, प्रभावी किंवा कधीकधी धोकादायकही दिसू शकतं. कॅमेऱ्याच्या हालचालीमुळे व्हिडिओमध्ये एक प्रकारची ऊर्जा येते. त्यातलाच एक प्रकार म्हणजे पॅन. यात कॅमेरा एकाच जागी स्थिर राहून डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे आडवा फिरतो. एखादं मोठं दृश्य दाखवण्यासाठी किंवा चालणाऱ्या पात्राला फॉलो करण्यासाठी याचा वापर होतो. आणि दुसरा प्रकार आहे डॉली. यात कॅमेरा स्वतः पुढे किंवा मागे जातो. जेव्हा कॅमेरा पात्राच्या जवळ जातो त्याला डॉली इन म्हणतात, ज्यामुळे एक जवळीकीची भावना निर्माण होते. आणि जेव्हा तो दूर जातो त्याला डॉली आउट म्हणतात, ज्यामुळे आजूबाजूचा परिसर दिसतो. पण आता येतो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. आपण हे सगळं तर करू, पण एका शॉटमधनं दुसऱ्या शॉटमध्ये जाताना आपलं पात्र आणि लोकेशन तेच राहील याची खात्री कशी करायची? खरं तर AI व्हिडिओमधला हाच सर्वात मोठा अडथळा राहिला आहे. पण सुदैवाने एका सोप्या वर्कफ्लोने या समस्येवर बऱ्यापैकी मात केली आहे. आणि ही पद्धत आहे फक्त 3 सोप्या पायऱ्यांची. सगळ्यात आधी आपलं मुख्य पात्र आणि लोकेशन यांच्या इमेज तयार करून घ्यायच्या. मग या इमेजेस वापरून पहिला व्हिडिओ सीन तयार करायचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची पायरी, त्या पहिल्या सीनच्या शेवटच्या फ्रेमचा फोटो किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो पुढचा शॉट जनरेट करण्यासाठी इमेज प्रॉम्प्ट म्हणून वापरायचा. यामुळे AIला कळतं की अरे मला इथूनच पुढे जायचं आहे आणि मग व्हिडिओ एकदम सलग बनतो. चला तर, आता आपले व्हिज्युअल्स तर तयार झाले, पण व्हिडिओला खऱ्या अर्थाने जिवंत करण्यासाठी गरज असते ती आवाजाची. त्यामुळे आता आपण ऑडिओ लेअर कसा जोडायचा ते पाहूया. आजकालचे अनेक AI मॉडेल्स व्हिडिओसोबतच त्याला साजेसे साऊंड इफेक्ट्स आणि संवादही तयार करतात. आपण विशिष्ट आवाजासाठी, जसं की गर्दीचा आरडाओरडा, यासाठी प्रॉम्प्ट देऊ शकतो. किंवा पात्राचा संवाद, त्याचा टोन, भावना हे सगळं प्रॉम्प्टमधूनच ठरवू शकतो. आणि हो, अनेक जण संगीतावर नंतर काम करण्यासाठी प्रॉम्प्टमध्ये संगीत नको असंही सांगतात. आणि जर आपल्याला व्हॉइस ओव्हरसाठी अधिक चांगला पर्याय हवा असेल
तर त्यासाठीही अनेक टेक्स्ट टू स्पीच टूल्स उपलब्ध आहेत. काही प्लॅटफॉर्म्सवर आवाज, संगीत, कॅप्शन्स असं सगळं एकत्र मिळतं, तर काही ठिकाणी खास मराठीसाठीही अनेक पर्याय आहेत आणि काही विनामूल्य साधनेही उपलब्ध आहेत. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. AI काही माणसासारखा विचार करत नाहीये. विमानाची उडण्याची पद्धत आणि पक्ष्याची उडण्याची पद्धत वेगळी असते, पण परिणाम सारखाच असतो नाही का? तसंच काहीसं हे आहे. आपण AIला अचूकपणे डायरेक्ट केलं तर आपणही शक्तिशाली सिनेमॅटिक परिणाम साधू शकतो. हा जो बदल आहे म्हणजे साध्या प्रॉम्प्टिंगकडून एका डायरेक्टरच्या भूमिकेत जाण्याचा, यामुळे चित्रपट निर्मितीची ताकद आता खूप लोकांच्या हातात आली आहे. आता मर्यादा फक्त कल्पनाशक्तीची आहे. यामुळे भविष्यात कोणत्या प्रकारच्या नवीन कथा आपल्याला पाहायला मिळतील हे पाहणं खरंच खूप रोमांचक ठरणार आहे.